सकाळ सकाळी आहुने मस्त असा नाश्ता आणला होता. सगळ्यांनी पोटोबा वगैरे करून घेतला आणि इतकं पोटगच भरलं होतं काय सांगायचंय. आता त्यानंतर ना समर्थ इतका भारी रिॲक्ट करत होता, एकदम त्याचे रिॲक्शन वेगळे चालू होते करणं. हसत होता, विठ्ठल विठ्ठल करत होता, नाही म्हणत होता. आता तो सगळं करायला शिकले. आणि त्यानंतर ना आज होती राम जयंती, त्यामुळे आम्ही आलो होतो मागे म्हणजे आमच्या घराच्या मागे छोटं रामाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे, तिथं आलो होतो. आता काही नाही, सगळं साफसफाई करायचं होतं. आता सगळ्यांनी एवढं घाण केलं होतं, तेलाचे डागे वगैरे होती, साखर फुले खूप अशी घाण झाली होती मंदिरामध्ये. सगळं स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर समोरच्या पप्पांनी पैप वगैरे आणून ना सगळं छान असं धुवून घेतलं आतलं. आता आत बाहेरलं सगळं धुवून घेतल्यानंतर समोरचं काही ना इतका भारी आंघोळ करत बसला होता. त्याला फर्स्ट टाइमच मी टोपल्यामध्ये बसवलं होतं आणि खरंच तो इतका मजा करत होता ना, त्याचा झोप पण जात होता, पण मी त्याला सपोर्ट देत होती. आणि त्यानंतर ना त्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याला मस्त असं पालकाची खिचडी वगैरे करून खाऊ घातली. आता याची रेसिपी मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये देईन. तोपर्यंत बाय बाय.